श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, वटपौर्णिमा आपली येणार आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा ही करायचीच आहे, त्याबद्दल इश्यूज नाही। पण त्या व्यतिरिक्त आपल्याला काही सेवा अशा करायच्या आहेत की आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरात राहायला हवा। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन जे असतं ते अखंड राहावं, चिरकाल लक्ष्मी आपल्या घरात राहावी, त्यासाठी आपल्याला काही सेवा करायची असतात। आणि पौर्णिमा तिथी जो असतो तो भगवान श्रीहरी विष्णूंना माता लक्ष्मीला समर्पित असतो, कुलदेवीला समर्पित असतो। म्हणून आपल्याला त्यांच्या काही सेवा ज्या असतात त्या आपल्या घरात करायच्याच आहेत। आता आपण त्या कोणत्या सेवा करायला पाहिजेत की जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि आपल्या घरामध्ये धनधान्य जे असतं त्यांची कमतरता पडणार नाही। तर बघा, आपला सत्यनारायण पूजासुद्धा आपण करत असतो पौर्णिमेच्या दिवशी। तर सत्यनारायण पूजा जी आहे ती येणार आहे 29 तारखेला। सत्यनारायण पूजा म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा। श्रीहरी विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये होत असते त्या घरात कशाचीही कमी पडत नाही। माता लक्ष्मीला तिथे बोलवायचं, आमंत्रण द्यायचं काम राहत नाही, कारण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा त्या घरामध्ये होत असते। आणि सत्यनारायण पूजा एवढी सुंदर आहे की घरी आपण स्वतः करू शकतो, ब्राह्मणांना न बोलवता आपण स्वतः आपल्या घरामध्ये दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायची। 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा तुम्ही स्वतः हा अनुभव घेऊन बघा। तुमच्या घरात जर आर्थिक प्रॉब्लेम असेल, माता लक्ष्मी ज्या असतात त्यांचा काही म्हणजे गोष्टींमुळे त्या रूढ झाल्या असतील, तुमच्या घरात माता लक्ष्मी टिकत नाही किंवा आहे पण चिरकाल त्यांचा आशीर्वाद असावा, आपल्या मुलाबाळांना पण पाहिजे, सुख समृद्धी आपल्या घरात नांदावी राहावा, यासाठी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे। जो कोणी करत नसेल तर त्यांनी नक्कीच सुरुवात करा आणि दर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण पूजा करा। 29 तारखेला सत्यनारायण पूजा आपल्याला प्रदोषकाळी करायची आहे। पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळी सत्यनारायण पूजा केली जाते। प्रदोषकाळ म्हणजेच काय तर बघा, संध्याकाळी 4:30 ते 5 नंतरचा जो कालावधी, तर संध्याकाळी 7:30 8 म्हणजे 7:45 8पर्यंतचा जो कालावधी असतो, या कालावधीमध्ये आपण सत्यनारायण पूजा करायची आहे। तुम्ही सत्यनारायण पूजा जी असते ती सकाळी मांडून ठेवली, ऑफिसला जात आहेत, वर्किंग आहेत, तर सकाळी जाताना तुम्ही पूजा मांडणी करून ठेवा आणि संध्याकाळी आल्यानंतर आपण फक्त अध्याय पठण करा आणि शिऱ्याचा नैवेद्य आपण दाखवला तरी सुद्धा चालेल, आरती वगैरे करून घ्या। या पद्धतीने आपण सत्यनारायण पूजा करू शकतो, ठीक आहे। तर सत्यनारायण पूजा नक्कीच आपल्या घरांमध्ये व्हायलाच पाहिजे। दुसरं म्हणजेच काय, आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ असावा, उंबरठ्याला लेपन करा, मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून हळदी कुंकवाने किंवा हळदीने किंवा हळदी कुंकू अष्टगंध मिक्स करून स्वस्तिक शुभ लाभ हे आपल्या मुख्य दरवाजावर काढायचं आहे। स्वस्तिक चिन्ह हे शुभतेचे प्रतीक आहे, म्हणून आपल्या घरातील येणाऱ्या ज्या काही ऊर्जा असतात, नकारात्मक ऊर्जा ह्या तिथेच थांबतात आणि स्वस्तिक असल्यामुळे आपलं संरक्षण होत असतं। म्हणून आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। दरवाजा हा गोमूत्राने स्वच्छ करा, उंबरठा देखील स्वच्छ करा आणि हळदीचं लेपन करायचं आहे। छोटी रांगोळी आपल्याला काढायची आहे। संध्याकाळच्या वेळेस पौर्णिमेला सकाळी आणि संध्याकाळी दोघी वेळा आपण तुपाचा दिवा प्रज्वलित केला उंबरठ्याच्या बाहेर तरीही चालेल, किंवा नाही सकाळी जमलं तर संध्याकाळी नक्कीच तुपाचा निरंजन जे असतं ते आपल्याला दरवाजाच्या बाहेर लावायचं आहे। तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला तुपाचं निरंजन हे लावायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सांगेल, आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीचा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी महिन्याभरामध्ये एक तिथी असा असतो, तो म्हणजेच पौर्णिमा तिथी। पौर्णिमा तिथीला आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला करायची असते। आता कुलदेवीची सेवा जर म्हटलं तर सगळ्यात छान अशी सुंदर सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं। तुम्हाला वेळ काळ साध्य होत असेल तर नक्कीच दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं एक पारायण तुम्ही आपल्या घरात करावं। एक पारायण करत असताना कशा पद्धतीने आपण कोणते मंत्रस्तोत्र म्हणावे ते तुम्हाला ग्रंथामध्ये दिलेलं आहे, दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये। त्यासोबत आपल्याला 99 मंत्राचे एक जप करायचा आहे। या पद्धतीने आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण एक करावं, पाठ करावा। जर तुम्हाला वेळ शक्यच नाही, होणारच नाही ताई माझ्याकडनं, तर बघा, नित्यसेवेचा ग्रंथ तुमच्याजवळ आहे, त्यामध्ये सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते आपल्याला पठण करायचं आहे। सिद्धकुंजिका स्तोत्र हे 11 वेळा पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं पुण्यप्राप्तीही मिळत असते। म्हणून एका बैठकीत आपल्याला 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र हे पठण करायचं आहे, ठीक आहे। तर या पद्धतीने तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं म्हणजे पारायण केल्याचं पुण्यप्राप्ती आपल्याला लाभत असते। पारायण करत असताना तुपाचं दिवा हा प्रज्वलित असावा, देवघरासमोर बसून तुम्ही पारायण करू शकता, तुपाचा दिवा हा प्रज्वलित ठेवावा। त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल, तुमच्या घरात बघा टाक असेल
जर फोटो किंवा टाक असेल, कुलदेवीचा टाक फोटो असेल, तर त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आता कुंकुमार्चन करत असताना अगदी 11 वेळा तुम्ही 99 मंत्र म्हणून कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल. आणि त्या पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीयंत्र जर तुमच्या घरात असेल तर श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला सांगेल, आपल्याला श्री सूक्त हे 1 वेळा किंवा 16 वेळा. तुमच्या घरात जर आर्थिक प्रॉब्लेम जास्त प्रमाणात असेल, तुम्हाला वाटत आहे की माझ्या घरात पैसे यायचा जो मार्ग आहे तो बंद झालेला आहे, पैसे येतच नाही, आता काय करू, कर्जबाजारीपणा खूप जास्त पटीने आहे, तुम्ही कष्ट भरपूर करत आहे पण त्या कष्टाला साथ मिळत नाही, पैसा हा टिकत नाही तुमच्या घरात, तर तुम्हाला सांगेल श्रीयंत्रावर, जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर किंवा कुलदेवीचा टाक असेल तर कुलदेवीच्या टाकावरती, हे दोघींपैकी काहीच नसेल तर कुलदेवीचा फोटो असेल त्यावर किंवा मग माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्यावरती तुम्ही कुंकुमार्चन नक्कीच करायचे. कुंकुमार्चनची सेवा खूप 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 प्रभावशाली आहे. तुम्ही करायला सुरुवात करा, पौर्णिमेला करायला सुरुवात करा, वेळ जसा साध्य होईल मंगळवार शुक्रवार या पद्धतीने पण तुम्ही करू शकतात, पण पौर्णिमेला चुकू नका. कुंकुमार्चन करत असताना श्री सूक्त हे 16 वेळाच तुम्हाला म्हणायचं आहे. ज्यांचा जास्त पटीने प्रॉब्लेम आहे, आर्थिक प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी, ज्यांना कुणाला नॉर्मल सेवा करायची तर तुम्ही 1 वेळा श्री सूक्त म्हटलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम हे सुद्धा 16 वेळा म्हणायचं आहे. आणि त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र हा 16 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा म्हणावा. त्यानंतर कुबेर मंत्र जो आहे हा 16 वेळा आणि 99 मंत्र हा सुद्धा आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे. गायत्री मंत्र हा आपल्याला 24 वेळा. या पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन हा विधी खूप खूप सुंदर आहे. तुम्ही कुंकुमार्चन कसं करावं ते आपला व्हिडिओ आहे तर बघू शकतात. तुम्ही संकल्प आधी करा, संकल्प केल्यानंतर सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात. अगदी 1 दिवसाची तुम्ही सेवा करत आहे पौर्णिमेची, तरीसुद्धा तुम्ही संकल्प 1 दिवसाचा करू शकता, त्या दिवशीची सेवा आपण करू शकतो. आणि या पद्धतीने सेवा आपण आपल्या माता लक्ष्मीच्या चरणी किंवा आपल्या कुलस्वामींच्या चरणी अर्पण करू शकतात. त्याने आपल्याला खूप जास्त पटीने फायदा मिळत असतो. तुम्ही पौर्णिमा अशा पद्धतीने करून बघा, 5-6 पौर्णिमा बघा, त्यानंतर तुम्हाला स्वतःच फरक जाणवेल. तुम्हाला शक्य झालं तर मंगळवार शुक्रवार सुद्धा तुम्ही करू शकता, या पद्धतीने करा. त्यानंतर आपल्या घरामध्ये पौर्णिमा असल्या कारणाने आपल्या घरात कुठल्या सेवा आपण करायच्या आहेत किंवा मंत्रस्तोत्र कोणते आपल्या घरामध्ये आपण म्हणजे म्हणायचे की जेणेकरून आपल्या घरातील पॉझिटिव्ह ऊर्जा ही वाढत असते, आपल्या घराचं संरक्षण होत असतं, आपल्या घरातील वास्तुदोष हे कमी होतात, आपल्या घरात सकारात्मक लहरी या येत असतात. आपण स्वतःवर ज्या पद्धतीने इफेक्ट होतात या मंत्रस्तोत्र, आपण ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह होतो त्याच पद्धतीने आपल्या घराचं संरक्षण, आपल्या मुलाबाळांचं, आपला नवरा, सासू सासरे, आपली फॅमिली ज्या घरात आपण राहत असतो ते घरसुद्धा पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि यासाठी आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणता नाही आलं तर तुम्हाला सांगेल तुम्ही मोबाईलला लावून द्या तरीही चालेल. विष्णू सहस्रनाम म्हणत असताना तुम्ही तुळशीचे पानं जे असतात ते भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण केले तर अतिउत्तम, किंवा नामावली या पद्धतीने करा तरीही चालेल. व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते तुम्ही म्हटलं तरीही चालेल किंवा मग मोबाईलला लावून द्या. व्यंकटेश स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे ते म्हटलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला सांगेल ललिता सहस्रनाम ही खूप सुंदर अशी सेवा आहे, ते तुम्ही मोबाईलला लावलं तरीसुद्धा चालेल, पण आपल्या घरात त्या मंत्रस्तोत्र आपल्या घरात पडणं खूप महत्त्वाचं ठरत असतं, म्हणून आपण लावू शकतो. त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा, आपल्या कुलदेवीचे जे काही मंत्रस्तोत्र तुम्हाला माहिती असतील, कुलदेवीचं स्तोत्र असेल तर ते तुम्ही तुळजाभवानी देवीचे स्तोत्र बघा येत असतं, त्या पद्धतीने तुमचे पण स्तोत्र असतील ते सुद्धा तुम्ही लावू शकतात. या पद्धतीने आपल्या घरामध्ये मोबाईलवर जरी तुम्ही लावलेत तरीही चालेल, जे तुम्हाला स्वतः म्हणता आले तर म्हणावं, किंवा वेळ नसेल तर मोबाईलला लावून द्या. या पद्धतीने करा. सत्यनारायण पूजा, कुंकुमार्चन विधी आणि कुलदेवीची सेवा कुणीही टाळू नका. कुलदेवीला आपल्याला नैवेद्य त्या दिवशी दाखवायचं आहे. कुलदेवीला नैवेद्य दाखवत असताना आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे, हे लक्षात ठेवा. खिरीचा नैवेद्य किंवा तांबूल आपण दाखवू शकतो. जे तांदूळ असतात, आपण देवघरामध्ये अन्नपूर्णा माता ठेवत असतो, ते तांदूळ पौर्णिमेच्या दिवशी आपण चेंज करायचे असतात. जे तिथले तांदूळ असतात ते काढून घ्या, नव्याने दुसरे तांदूळ ठेवायचे असतात पौर्णिमेला. आणि जे तांदूळ आपण काढतो देवीच्या खालच्या वाटीतले जे असतात, त्या तांदूळाची खीर बनवून आपण देवांना आणि कुलदेवीला माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि ते तांदूळ बाकीचे उरलेले असतील ते आपण साठवणीच्या धान्यांमध्ये टाकू शकतो. या पद्धतीने करा. ह्या नैवेद्यांचं, ह्या पूजांचं खूप जास्त पटीने महत्त्व दिलं जातं, म्हणून या सेवा आपल्याला पौर्णिमेच्याच दिवशी करायच्या असतात. एका महिन्यामध्ये एकच मुहूर्त असं असतो की त्या मुहूर्तावर आपण काही सेवा केल्याने त्या आपल्या कुलदेवीपर्यंत, आपल्या
माता लक्ष्मीपर्यंत अर्पण होत असतात, हे समर्पित होत असतात. म्हणून या सेवा नक्कीच करायचे. पौर्णिमेला त्याच पद्धतीने चंद्राला सुद्धा महत्त्व आहे. चंद्राला अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं आहे. चंद्राला तुम्ही पाणी आणि त्यामध्ये थोडं दूध टाकून अर्घ्य दिला तरीही चालेल किंवा दुधाचा अर्घ्य दिला तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने सोप्या सेवा तुम्ही त्या दिवशी करू शकतात. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर चंद्राकडे बघून आपल्याला गायत्री मंत्र म्हणता आला तर 24 वेळा नक्कीच म्हणावा. तर या गोष्टी आपण केल्या तर अतिशय उत्तम असा रिझल्ट आपल्याला मिळत असतो. पण मनात श्रद्धा, विश्वास हवी. आपले कष्ट हे प्रामाणिक हवे. आपण जेव्हा कष्ट करत असतो, आपले कष्ट करूनसुद्धा आपल्याला काही मार्ग मिळत नाही, पैसा टिकत नाही, अशा गोष्टी घडतात. कारण पैसा येतो पण तो बऱ्याचशा वेगवेगळ्या कारणांनी आपल्या घरातून बाहेर जातो. म्हणजेच काय, आपल्या घरात आजारपण, आपल्या घरातील अडचणी, आपल्या घरात साठवलेलं धान्य न टिकणे, या ज्या अडचणी असतात, या अडचणींमुळे आपल्या घरातील कोर्ट कचेरी असू द्या, यामुळे आपले पैसे जात असतात. तर हे कुठेतरी थांबत असतं आणि माता लक्ष्मी या स्थिर रूपात आपल्या घरात राहत असतात. ठीक आहे, म्हणजे आजारपण आपल्या घरात येत नाही, आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असतं. हे सुद्धा एक माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. नुसता पैसा म्हणजे माता लक्ष्मी नाही, तर आपल्या घरामध्ये मुलाबाळ जे असतात, आपल्या घरातील मुलाबाळ जे असतात ते सुखाने नांदणे, सुख समृद्धी नांदणे, त्यांचा अभ्यासात प्रगती होणे, त्यांना आजारपण कुठलंही नसणे आणि छानसे असे संस्कार आपण जे टाकत असतो ते संस्कारात वाढणे, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून या गोष्टी आपण करायला पाहिजे. आपल्या घरात नवरा बायकोचं छान म्हणजे राधाकृष्णासारखं प्रेम असणे एकमेकांवरती, सासू सासरे असतात त्यांच्यासोबत पटणे, या गोष्टी म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप असतं. आणि ज्या घरामध्ये गोकुळासारखं जे घर नांदत असतं त्या घरात माता लक्ष्मी राहत असतात. म्हणून आपल्याला या सेवा केल्याने आपल्या घरातील वातावरण हे बदलत असतं, आपल्या घरातील वास्तुदोष हे कमी होत असतात आणि माता लक्ष्मी या स्थिर रूपात वास करत असतात. ठीक आहे, म्हणून आपल्याला या सेवा जेवढ्या होऊ शकतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला करायच्या आहेत. सांगितलेली माहिती नक्कीच तुमच्या लक्षात आली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.